तुम्ही बघत असताल की ही आपण झाडाची लागवड केलेली आहे आणि त्याच्यानंतर काय होतं की भरपूर प्रमाणात या ठिकाणी हरणं किंवा काळवीट आपल्याला त्रास देत असतात किंवा तुम्हाला जरी त्रास देत असतील आणि त्याची शिंगाने जर साल काढत असतील तर ते झाड पूर्णपणे डॅमेज या ठिकाणी होत असतं आणि वाळून जात असतं. मित्रांनो, त्यासाठी आपल्याला सोपा प्रयोग या ठिकाणी करायचा आहे की आपलं जे झाड आहे बारीक, तर त्याच्यासाठी आपण पसऱ्या पाईप किंवा रबली पाईप म्हणतो किंवा रेन पाईप जरी असतील तुमच्याकडं तरीसुद्धा ते आणायचे, त्याचे छोटे तुकडे करायचे 1-1.5 फुटापर्यंत आणि त्याच्यानंतर त्याला स्टॅपलरची पिन या साहाय्याने मारायचे आणि ते असे घट्ट करून टाकायचे, जेणेकरून ज्यावेळेस हरणं किंवा काळवीट या ठिकाणी शिंगाने याला खरडण्याचा प्रयत्न करतील तर चोपडं लागल्यामुळं या ठिकाणी ते त्याला खरडणार नाही किंवा त्याचबरोबर जरी खरडलं तरी सालीला इजा होणार नाही, झाडाला इजा होणार नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही तर झाली हरणापासून शेपटी, परंतु हे परत एकदा आपल्याला 3-4 महिन्यानंतर काढून बघायचं आहे. किडे मुंग्या असतील तर या ठिकाणी पाईपाच्या आतमध्ये थांबू नये आणि आपल्या झाडाची खोडंसुद्धा ही खराब करू नये याचीसुद्धा आपण काळजी घ्यायची.